सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. आता हे जय भीम म्हणून मी माझाच आवाज थोडासा वाढवून घेतलाय. तर उपस्थित धम्मबंधू आणि भगिनींनो, अतिशय सुंदर अशी धम्मचारी धर्मबल यांनी माझी ओळख करून दिली आहे. आणि खरोखरच म्हणजे आज दिवसभर मी एका वर्कशॉपमध्ये होतो. ठाणेचे जे काही धम्ममित्र आहेत तर त्यांच्यासोबत मी होतो आणि त्यांना याच गोष्टी मी सांगत होतो की आध्यात्मिक जीवन जे आहे हे असं प्रवाही असलं पाहिजे. सातत्यानं आपला जो आध्यात्मिक विकास आहे, धार्मिक जो विकास आहे तो आपला होताना आपल्याला दिसला पाहिजे आणि तो इतरांना सुद्धा तो दिसला पाहिजे. आणि निश्चितच गेले आपण 2-3 वर्गामध्ये पाहतोय की आदरणीय धम्मचारी जिनरत्न जे आपल्या नव्या मुंबई केंद्राचे मित्र संघटक आहेत, तर त्याने असं सांगितलं की आपल्याकडे काही नवीन जे सहाय्यक आहेत त्या नवीन सहाय्यकांना धम्ममित्र बनायचं आहे, त्यांना धम्ममित्राची दीक्षा घ्यायची आहे. आणि त्याच्या संदर्भातली जी स्पष्टता आहे ती त्यांना थोडीशी करून देण्याचा प्रयत्न या वर्गाच्या माध्यमातून होत आहे. आणि आदरणीय धम्मचारी जिनरत्न यांनी ह्या मित्रांच्या एक प्रकारच्या घोषणा आहेत, त्यांची स्पष्टता आहे. खरं म्हणजे घोषणा आपण म्हणतोच, पण ती एक स्पष्टता आहे की जी स्पष्टता झाल्यानंतर त्यांची धम्ममित्राची दीक्षा होऊ शकते. कारण बौद्ध जे जीवन आहे ते समजून जगण्याचं जीवन आहे. तुम्हाला बौद्ध म्हणून जाणीवपूर्वक जगता आलं पाहिजे. आणि याच गोष्टीची जी सुरुवात आहे ती आपण धम्ममित्र होत असताना आपला आध्यात्मिक प्रवास, धार्मिक प्रवास चालू करत असताना आपण या गोष्टी पाहत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून धम्ममित्रांची पहिली जी घोषणा आहे, मी बौद्ध आहे, तर या विषयीचं सविस्तर असं मार्गदर्शन आदरणीय धम्मचारी जिनरत्न यांनी केलेलं आहे. आणि साहजिकच जर मी बौद्ध आहे तर मग मी पंचशिलाचं कमीत कमी म्हणजे आचरण मी करीत आहे. पंचशील सर्वसाधारण उपासक जे आहेत ते पंचशिलाचं आचरण करतात. 227 किंवा 250 नियमांचं पालन भिक्षू करतात. तर असं वेगवेगळ्या शिलाचरणाचे काही आहेत, नमुने आहेत, पण सर्वसाधारण जो उपासक आहे तो पंचशिलाचं पालन करतो. आणि आपण उपासक या अर्थानं आपण पंचशिलाचं आचरण करतो. याच्या संदर्भामध्ये जी माहिती आहे ती आदरणीय धम्मचारी सत्यकुमार यांनी मागच्याच शनिवारच्या वर्गामध्ये आपल्याला दिलेली आहे. आपण ती माहिती घेतलेली आहे. आणि आज तिसरी जी घोषणा आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी स्पष्टता आपण करून घेणार आहोत. आणि ती आहे की त्रिरत्न बौद्ध महासंघ हा एक आध्यात्मिक संघ आहे किंवा धार्मिक संघ आहे. आणि त्याच्या सानिध्यात राहून माझा धार्मिक किंवा आध्यात्मिक विकास होत आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, त्रिरत्न बौद्ध महासंघ हा आध्यात्मिक किंवा धार्मिक संघ आहे आणि त्याच्या सानिध्यात राहून माझा आध्यात्मिक किंवा धार्मिक विकास होत आहे. म्हणजे ही एक अशी घोषणा आहे की त्या घोषणेच्या माध्यमातून तुम्हाला एक खात्री पटते की त्रिरत्न बौद्ध महासंघ हा मला मदत करणारा संघ आहे. या संघामध्ये राहून माझा आध्यात्मिक विकास होऊ शकतो. आता ही खरं पाहायला गेलं तर ज्यांना धम्ममित्र व्हायचं आहे त्यांच्या बाबतीमध्ये सक्तीची बाब नाही, तर त्यांची ती ऐच्छिक बाब आहे की या संघामध्ये राहायचं की नाही किंवा धम्ममित्र व्हायचं की नाही. आणि असं जरी असलं तरी त्यांची जी इच्छा आहे, त्यांची जी आवड आहे, ती आवड त्यांना भाग पाडते की मित्रासाठी ते विनंती करतात किंवा त्यांना मित्र व्हायचं असतं.
पण मग हे काय लोक पाहतात या संघामध्ये, त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी झाले, आता जे धम्ममित्र आहेत ते काय पाहतात, तर या संघामध्ये राहून माझा आध्यात्मिक विकास होत आहे. आणि ते पाहतात की काहीतरी प्रभावी असं काहीतरी हे साधन आहे की ज्याच्या संपर्कामध्ये गेल्यामुळं माझा धार्मिक विकास होऊ शकतो किंवा अन्य लोकांचा विकास झालेला सुद्धा आपण पाहत असतो. उदाहरणार्थ साधं सिंपल, ज्यानं कधीच ध्यान केलेलं नाही त्या माणसानं जर मैत्री भावनेचं ध्यान केलं तर काय होईल. मी माझं उदाहरण देईन, इतरांचं नाही सांगणार. मी ज्या वेळेला मैत्री भावनेचं पहिलं ध्यान केलं सिद्धार्थ विहार वडाळा या ठिकाणी, पूर्वी तिथं वर्ग चालायचे आणि जवळजवळ एका वेळेला 200, 250, 300 लोक असायचे. कारण संपूर्ण मुंबईमध्ये ते एकच सेंटर होतं, एकच केंद्र होतं. संपूर्ण मुंबईमधले सगळे लोक तिथं अगदी ठाणा उल्हासनगर पासून तिथे यायचे. आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या मध्ये बसून मी मैत्री भावना ज्या वेळेला शिकत होतो कारण मी हे पाहिलं की माझ्या आयुष्यामध्ये मी सुखी व्हावा असं कधीच बोललो नाही, मी आनंदी हो कधीच बोललो नाही, माझी भरभराट हो मी कधीच बोललो नाही. आणि मला मोठं आश्चर्य वाटतं खरंच किती विधायकपणे आपण आपल्याकडे स्वतःकडे पाहू शकतो. आणि तो मी ध्यानाचा आनंद घेतला. मी सुखी हो, मी आनंदी हो, मी रोगमुक्त हो, माझं कल्याण हो, माझी भरभराट हो. मैत्री भावनेचं ध्यान करताना पहिल्याच ध्यानामध्ये मला इतका आनंद मिळाला की मला असं वाटलं की सकारात्मक दृष्ट्या मी पहिली वेळच आहे की स्वतःकडे पाहतो. नाही तर मी माझ्याकडे पाहायचो मी काही चांगला माणूस नाही, मी असा तसा आहे बऱ्याच गोष्टी. पण त्या दिवशी मी पाहिलं की मी माझ्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहू शकतो. तर अशा प्रकारचं ध्यान जे आहे, मग ते कदाचित आनापानसतीचे असेल किंवा मैत्री भावनेचं ध्यान असेल, पण ते तुम्हाला त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आकर्षित करून घेतात. ध्यानाच्या माध्यमातून काही लोक या संघाच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. काही लोकांना अभ्यास आवडतो. आजपर्यंत बाबासाहेब मला कुठल्याही माणसाला व्यवस्थितपणे समजावून सांगितले नाही, पण त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये मला बाबासाहेब समजायला लागले. बाबासाहेबांनी धर्मांतर का केलं मला या लोकांनी सांगितलं. बाबासाहेबांचा बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या विषयीचा काय हेतू होता मला या संघामध्ये आल्यानंतर कळलं. अगदी व्यक्तिगतरित्या माझ्या बाबतीबद्दल सांगायचं झालं म्हणजे अतिशयोक्ती करून सांगतोय असं नाही, तर खरी बाब सांगतो तुम्हाला. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या एक छोटंसं पुस्तक हातामध्ये मिळालं. या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर बुक स्टॉलवरती छोटी छोटी पुस्तकं होती आणि किमती त्याच्या काही जास्त नव्हत्या, 2, 3, 4, 5 रुपये. आणि भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं भवितव्य एक छोटंसं मी पुस्तक वाचलं बाबासाहेबांचं. आणि मला आश्चर्य वाटलं की 1956 साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं आणि त्याच्या 5-6 वर्ष अगोदर बौद्ध धर्माचा प्रचार जगाच्या पातळीवरती कसा केला जाऊ शकतो याची माहिती त्या लेखामध्ये लिहिलेली आहे 1950 साली. तर त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांच्या बद्दल किती चांगली माहिती इथं आपल्याला ऐकायला मिळते. तर काही लोकांना मग हा जो अभ्यास आहे तो सुद्धा या संघामधला जो आहे तो आकर्षित करून घेऊ शकतो. काही लोकांनी काहीच नाही केलं, कुणीतरी असं म्हटलं की चला आज 1 दिवसाचं शिबिर आहे. काही लोक शिबिराला आले आमच्या. मी सुद्धा शिबिराला गेलो. खरं म्हणजे आता 1 दिवसाचे शिबिर असतात, पूर्वी कमीत कमी 4-5 दिवसाचे असते. तर मी असं 4-5 दिवसाच्या शिबिराला गेलो आणि एवढा मोठा आनंद त्या शिबिरामध्ये मिळाला विचारू नका. सगळे एकत्र राहणार, पुरुषांची राहण्याची वेगळी व्यवस्था, स्त्रियांची राहण्याची वेगळी व्यवस्था. सकाळी पूजेसाठी मात्र सगळे लोक एकत्र येणार, ध्यानासाठी सगळे लोक एकत्र येणार, प्रवचन ऐकण्यासाठी सगळे लोक एकत्र येणार. अगदी 100, 150, 200 लोक जरी असले तरी फक्त दोघांनीच एकमेकाशी संपर्क करायचा, संपर्क सराव पाहिला. आणि कितीतरी अशा गोष्टी ज्या आहेत
त्या एका दिवसाच्या 4 दिवसाच्या शिबिरामध्ये शिकवल्या जातात. माणसं प्रभावित होतात, लोकांच्यावरती त्या गोष्टीचा प्रभाव पडतो. खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की संपर्क जो सराव आहे तो संपर्क सराव एकमेकाच्या माणसाला जवळ आणण्यासाठी उपयुक्त आहे. मी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर मला कळलं की संपर्क किती महत्वाचा आहे, एकमेकाशी हितगुज करणं किती महत्वाचं आहे. तर ही सुद्धा जी गोष्ट आहे ती काही लोकांना या संघामध्ये आणण्यासाठी आकर्षित करणारी अशी बाब आहे. मग यानंतर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील की या संघामध्ये काय आहे. या संघामध्ये मित्रता आहे, बंधुभाव आहे, एकमेकाच्या प्रती आपुलकीची भावना आहे. आणि अशा प्रकारच्या या भावना ज्या आहेत त्या आपल्याला या संघामध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न करत असतात. खरं म्हणजे पाहायला गेलं तर बऱ्याच काही गोष्टी या संघामध्ये आहेत की ज्याच्या संपर्कामध्ये तुम्ही गेला ती गोष्ट तुम्हाला या संघामध्ये घेऊन येण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. काही लोकांना योगा आवडतो. आपला शारीरिक व्यायाम जर आपण केला तर आपण सदृढ राहू शकतो, आपलं तंदुरुस्त शरीर राहू शकतं. तो योगा सुद्धा या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून काही ठिकाणी शिकवला जातो. अर्थात नियमितपणे नाही, पण काही प्रसंगी तो शिकवला जातो. त्यानंतर काउन्सिलिंग केलं जातं. काही लोकांना तुमच्या जीवनामध्ये असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सुद्धा तुम्हाला व्यक्तिगतरित्या मदत केली जाते. सार्वजनिक आपले कार्यक्रम असतात. आपण आंबेडकर जयंती साजरी करतो, बुद्ध जयंती साजरी करतो, बनते महास्तवी संघरक्षित ज्यांनी आपला हा संघ स्थापन केला त्यांचा जन्मदिन आपण साजरा करतो. त्यानंतर त्यांचं परिनिर्वाण झालेलं आहे, ते वारलेले आहे, तर आपण तो सुद्धा दिवस जो आहे तो आपण साजरा करतो. इतकंच नाही तर बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्यांनी आपलं मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा अनागारिक धर्मपालांची जयंती आपण साजरी करतो. आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण बुद्ध धर्म आणि संघाचा प्रचार आणि प्रसार करतो. हे जे कार्यक्रम आहेत ते सर्वच आपले जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला काय करतात, आकर्षित करीत असतात. आणि निश्चितच यामुळं आपल्या या संघाच्या संपर्कामध्ये अनेक लोक येत असतात. तर या गोष्टी संघामध्ये पाहतात लोक, या गोष्टी चाललेल्या आहेत हे पाहतात आणि त्यामुळं लोक आपल्या या संघामध्ये काय करतात, दाखल होत असतात. आता म्हणूनच जर आपल्याला असं वाटत असेल की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये राहून माझा आध्यात्मिक विकास होत आहे तर त्याच्या टप्प्याटप्प्यानं थोड्याशा ज्या काही बाबी आहेत त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आता तसं पाहायला गेलं तर त्रिरत्न बौद्ध महासंघ जो आहे तो बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांना, या 3 आदर्शांना आपल्या जीवनाचा आदर्श मानतो आणि बाबासाहेबांना सुद्धा आपल्या जीवनाचा आदर्श मानतो. आणि असा बाबासाहेबांचा आणि बुद्ध धम्म संघाचा आदर्श ज्यांच्या समोर आहे असे लोक समर्पित भावनेनं, काय म्हणतो मी, समर्पित भावनेनं, सेवाभावी वृत्तीनं या संघामध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्या सर्वांचं ध्येय जे आहे ते एकच आहे. सर्वांचा आदर्श एकच आहे की आपल्या स्वतःची शुद्धी करणं, आपल्या स्वतःच्या मनाची शुद्धी करणं, आपला स्वतःचा विकास करणं, आपल्यामधले जे असतील ते सर्व दुर्गुण घालवलं आणि जे जे काही कुशल विचार आहेत, कुशल भावना आहेत, त्या सर्व कुशल भावनांचा काय करणं, आपल्यामध्ये विकास करणं. आणि हाच एक शुद्ध भाव डोळ्यासमोर ठेवून हे लोक जीवन जगत असतात. तर ही जी गोष्ट आहे ती काय करते, आपल्याला या संघाकडं येण्यासाठी आकर्षित करणारी बाब आहे. दिसत नाही कुठं, पण हे काहीतरी लक्षात आपल्या आल्याशिवाय राहत नाही की हे लोक कसे आहेत. आता ही जर गोष्ट
आपण लक्षात घेतली की बुद्ध धम्म आणि संघ या संघातल्या लोकांचा जर आदर्श असेल, बाबासाहेब यांचा जर आदर्श असेल, त्याच्यासाठी समर्पित भावनेने हे जर लोक काम करत असतील तर निश्चितचपणे यांच्या पाठीमागे कोणतरी आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघाची जी स्थापना जी आहे ती भंते उर्गेन संरक्षित यांनी केलेली आहे आणि त्यांचा धम्म जीवनाचा प्रदीर्घ असा जो अनुभव आहे, भंतेंचा प्रदीर्घ असा स्वतःचा जो काही अनुभव आहे, त्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धम्माचा आचरणाच्या पद्धतींचा विकास केलेला आहे आणि तो त्यांनी संघामध्ये केलेला आहे. एक्सपेरिमेंट, प्रत्येक गोष्टीचं परीक्षण केलेलं आहे, निरीक्षण केलेलं आहे आणि जे जे तुम्हाला योग्य ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते कसं घडत गेलं. जसं 1950 साली बाबासाहेबांनी छोटासा लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की बुद्धाचा धम्म अतिशय सुंदर असा धम्म आहे, पण त्याचा जगभर प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि त्यासाठी जागतिक संघटन असलं पाहिजे. भंते संरक्षितांनी जागतिक संघटन तयार केले. जागतिक संघटन तयार करत असताना पाश्चिमात्य राष्ट्रातले जे लोक आहेत ते त्यांच्या संपर्कामध्ये आले, जे ख्रिश्चन होते, त्यांना बौद्ध धर्म माहीत नव्हता. अशा लोकांना त्यांनी काय केलं, बौद्ध धर्म शिकवला. मग बौद्ध धर्म शिकवत असताना त्यांनी फक्त बुद्धीचा वापर नाही केला तर आपल्या भावनेचा सुद्धा त्यांनी वापर केला. त्यांना बुद्धिमत्तेने बौद्ध धर्म कसा आहे हे सांगितलं आणि आपल्या व्यक्तिगत आचरणानं त्यांनी मैत्रीचं जाळं त्यांच्यावरती टाकलं. मैत्रीमुळे भंतेंच्या काही लोक संघामध्ये आकर्षित होऊन गेले आणि अशा रीतीनं बौद्ध धर्माच्या आचरण पद्धतीचा भंतेंनी काय केला, या संघामध्ये विकास केलेला आहे. जसजसे लोक संघामध्ये जुळत गेले, हा इतिहास आहे संघाचा, जसजसे लोक संघामध्ये जुळत गेले तस तसं त्यांना असं वाटायला लागले की नाही, आपण एकत्रितपणे राहिलं पाहिजे, आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे. उठता बसता बोलता चालता संघ आपल्या सोबत असला पाहिजे. आणि मग तुम्हाला सांगतो की भंतेंच्या सोबत असलेले जे काही लोक होते, यथावकाश ते धम्मचारी झाले, त्यांनी भंतेंच्याकडून दीक्षा घेतली. काही नवीन धम्ममित्र झाले, ते पुढे आले, ते धम्मचारी झाले आणि हळूहळू संघाची निर्मिती तिथं झाली. 1967ला स्थापना संघाची झाली आणि 68ला जे आहे ते धम्मचारींची दीक्षा झाली. काही काळ त्यांना एकत्रितपणे धम्मजीवन जगावं लागलं आणि हे धम्मजीवन जगत असताना आचरणाच्या पद्धतीचा भंतेंनी काय केला, विकास केला. हळूहळू सगळे लोक एकत्र आले आणि त्यांना असं वाटायला लागले की नाही, आपण आठवड्यातून एकदा येऊन नाही चालणार. आज आपण आता शनिवारचा वर्ग आहे, आपण एकत्रित आलो, पण तिथल्या लोकांना त्यावेळेला असं वाटलं की आठवड्यातून एकत्र येणं महत्वाचं नाही, तर आपण दररोज एकमेकाच्या संपर्कामध्ये असलो पाहिजे. पण हे शक्य नाही ना, शक्य नाही. पण त्यातल्या पण काही लोकांनी एकत्रितपणे येण्याचा विचार केला आणि त्यांनी सांगितलं की मी कुठं कामाला आहे तर भेटीला आहे, मी कुठे चर्चगेटला आहे, मी ठाण्याला आहे, मी कल्याणला आहे, मग आम्ही एकत्र कसे येणार, आम्ही एकत्र धम्मजीवन कसे जगणार. त्याने असं काही लोकांनी, सर्वच लोकांनी नाही, काही लोकांनी तिथले असं ठरवलं की का असं आपण करू नये की आपल्या सगळ्यांचे मिळून एकच काहीतरी काम असेल. त्यांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या तिथल्या आणि त्यांनी एकच उद्योग निवडला कुठला तरी आणि त्या उद्योगामध्ये सर्व लोक समर्पित भावनेनं काम करू लागले. ते कुठल्या तत्वाने त्यांनी काम केलं असेल तर बौद्ध धम्माच्या आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक आजीविका या तत्वाला धरून त्यांनी काम करायला सुरुवात केली. आज तुम्हाला सांगतो त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सम्यक आजीविकेच्या तत्वावरती जो उद्योग व्यवसाय चाललेला आहे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये, आजही लाखो नाही करोडोचं त्यांचा बिझनेस चालतो. त्यांनी मोठमोठी स्वतःची सेंटर्स तयार केलेली आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग त्यांनी तयार केला. कशाच्या माध्यमातून तर ते सगळ्या लोकांनी कामं सोडली आणि आपलं एकच काम ठरवलं की आपण हे करायचं. अगदी साधं तुम्हाला सांगतो, त्यांनी हॉटेल घातलं, हॉटेल चालू केलं, रेस्टॉरंट चालू केलं, त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना आकर्षित केलं आपल्याकडं. त्यानंतर पुस्तकं छापण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पुस्तकाची प्रिंटिंग प्रेस टाकली.
पुस्तकं प्रकाशित केली, त्याच्या माध्यमातून पैसे गोळा केले. तर असं नाही की काय त्यांच्याकडे जादू होती, तर त्यांनी समर्पित भावनेने एकत्र येऊन आपल्याला आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे या गोष्टींचा विचार तुम्ही केला. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की बौद्ध धर्माचा आचरणाच्या पद्धतीचा संघामध्ये विकास केलेला आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला सुद्धा आकर्षित करते की संघामध्ये अशा प्रकारचं आचरण करणारी लोक आपल्याकडं आहेत, आचरण पद्धतीचा विकास करतात. अगदी सरळ दुसरी एक गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगेन की त्रिरत्नबौद्ध महासंघामध्ये ध्यानाच्या बद्दल सुद्धा त्याच्या सखोलतेमध्ये जाण्यासाठी म्हणा किंवा त्याचं परीक्षण करणं, त्याचं निरीक्षण करणं, त्याचं आचरण करणं, बारकाईनं त्याच्यावरती कार्य करणं, याच्यासाठी सुद्धा वज्रलोक नावाचं एक सेंटर तयार केलेलं आहे, जिथं ध्यानावरती संशोधन केलं जातं. तर अशा प्रकारे आचरणाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर या संघामध्ये त्याचा विकास केलेला आहे. आणि अशा प्रकारची ही विकासाची जी प्रक्रिया आहे ती निश्चितचपणे आपल्याला प्रभावित करते, आपल्याला आकर्षित करून घेते. आता आपण जर एका अर्थानं जर पाहिलं, आता हे सगळं झाल्यानंतर आपल्यालाही वाटेल की आपण धम्ममित्र व्हावं, साहजिक आहे, या संघामध्ये दाखल व्हावं. तर आपल्याला खरं तर आध्यात्मिक जीवनामध्ये असं म्हणतात की मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज असते. गुरुशिवाय विद्या नाही असं म्हणतात ना. तर खरोखरच आहे की आपल्याला आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर आपल्याला कोणाच्या तरी मदतीची आवश्यकता आहे, कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि अशा मार्गदर्शनाची जी जबाबदारी आहे ती कोण घेतं? तर या संघामध्ये असे काही ज्येष्ठ सदस्य आहेत, जसं चंद्रशील आहेत, चंद्रबोधी आहेत, सुबूती आहेत, पाश्चिमात्य राष्ट्रातले. आज पण ते लोकांना थोडीफार मदत करत असतात. पाश्चिमात्य राष्ट्रातले काही धर्मचारी आहेत, भारतातले सुद्धा आहेत, सुबूती आहेत, जसं मी सांगितलं, चंद्रशील आहेत, चंद्रबोधी आहेत, आदित्य बोधी आहेत, यशसागर आहेत. अगदी नवीन असलेले धर्मचारी पण ज्यांचा अनुभव दीर्घ असा आहे, असे अनेक लोक आपल्याला काय करतात, त्यांच्या अनुभवातून आपला आध्यात्मिक विकास साधण्यासाठी काय करतात, मदत करीत असतात. मुंबईमध्ये जर तुम्ही कुठेही गेलात तर बोधिशींचं नाव घेतलं जातं, आनंदशींचं नाव घेतलं जातं. कशासाठी घेतलं जातं? तर त्या लोकांनी अनेक ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे. GFRच्या शिबिरांना जाणाऱ्या धम्ममित्रांना विष्णशी, प्रबोधरत्न, नामध्वजांची नावं ते सहजपणे तुम्हाला सांगतात. तर हे लोक मदत करणारे लोक आहेत अर्थात आपल्या या भागामध्ये, पण अनेक असे आपल्याकडे धर्मचारी आहेत की जे तुम्हाला चांगली मदत करू शकतात. पुढची एक गोष्ट आहे, हा तिसरा मुद्दा जो मी सांगितला की जीवनामध्ये तुम्हाला मदत करणारी लोक आहेत. चौथा एक मुद्दा आहे तो असा आहे की त्रिरत्नबौद्ध महासंघ ही एक जागतिक चळवळ आहे. जसं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की बाबासाहेबांचा हा एक हेतू होता की जगाच्या पाठीवरती बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. तर भंतेनी तो जागतिक संघ जो आहे तो निर्माण केलेला आहे आणि याचा एक फायदा झालेला आहे. काय फायदा झालेला आहे? ही जी जागतिक चळवळ जी आहे भंतेनी निर्माण केलेली आहे, त्यामुळे जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या प्रांतामध्ये राहणारे लोक आणि वेगवेगळ्या स्वभावाचे असलेले लोक या संघाच्या काय झालेले आहेत, सानिध्यामध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळं जगभर आपला प्रचार आणि प्रसार झालेला असल्यामुळे, जगभर संघ असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी जर संघामध्ये निर्माण झाल्या तर त्या अडीअडचणी दूर करण्याची क्षमता या संघामध्ये निर्माण झालेली आहे. काही समस्या निर्माण होतात त्या आपण सोडवू शकतो. थोडंसं पाणी. तर अशा रीतीनं संघ जो आहे तो एका अर्थानं आपण जर पाहिला तर विकासाच्या टप्प्यावरती आहे.
50 वर्ष होऊन गेलेले आहेत या संघाला, जो अव्याहतपणे बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं कार्य करत आहे. तर याचं वैशिष्ट्य हे जर सगळं असेल तर त्याचं गमक कशामध्ये सामावलेलं आहे असं जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की या संघामध्ये शरणगमन ही एक अशी गोष्ट आहे की तिला खूप मोठं महत्त्व दिले गेलेलं आहे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे. संघामध्ये जर दाखल व्हायचं असेल तर तुमच्या जीवनाचा आदर्श बुद्ध धम्म आणि संघ असला पाहिजे. बाबासाहेब तुमच्या जीवनाचा आदर्श असला पाहिजे आणि तो आहे सुद्धा. ही जरी गोष्ट महत्वाची असली तरी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या बाबतीमध्ये अजून एक वेगळं वैशिष्ट्य आहे की जे जे कोणी बौद्ध असतील त्यांच्या जीवनाचा आदर्श बुद्ध धम्म आणि संघ असतोच. कुठलीही संघटना असू द्या किंवा कुठलाही पंथ असू द्या, कुठलाही बौद्ध असू द्या, त्याच्या जीवनाचा आदर्श बुद्ध धम्म आणि संघ असू शकतो. पण त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या बाबतीमध्ये एक वेगळं जे वैशिष्ट्य आहे ते हे की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये याच शरणगमनाला अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे, अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे, दुसऱ्या बाबींना गौण मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून संघाची भूमिका अशी आहे की शरणगमन प्रथम आणि आचरण पद्धती दुय्यम. तर याचा अर्थ नेमका काय आहे? तर याचा अर्थ असा होतो की बहुतांशी बौद्ध राष्ट्रामध्ये आणि बौद्ध माणसांची एकंदर मानसिकता जर आपण पाहिली तर अनेक ठिकाणी लोकांना असंच वाटतं की बौद्ध धम्माचं आचरण करणं हे कुणाचं कर्तव्य आहे? तर त्यांना असं वाटतं की हे बौद्ध भिक्षूचं कर्तव्य आहे. सर्वसामान्य माणसानं, सर्वसामान्य उपासकानं त्या बौद्ध भिक्षूंच्या गरजांची पूर्तता करायची. काय करायचं? त्या बौद्ध भिक्षूंच्या गरजांची पूर्तता करायची. त्यांना चिवर पाहिजे, त्यांना चिवर द्यायचं, अन्न पाहिजे, त्यांना अन्न द्यायचं. म्हणजे त्यांना जे काही असेल लागल ते आपण पुरवायचं आणि यामध्ये आपण स्वतःला धन्य मानायचं. बौद्ध भिक्षूंची सेवा करणं चांगली गोष्ट आहे, त्यांना दान देणं चांगली गोष्ट आहे, खाया प्यायला देणं सगळं चांगली गोष्ट आहे. पण आपण मात्र त्यांची सेवा केल्यामुळं मला पुण्य लाभेल, माझं भलं होईल, माझं कल्याण होईल, अशा प्रकारची भावना बाळगणं चूक आहे. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये याच गोष्टीवरती जोर दिला जातो की तुम्ही सुद्धा जे शरणगमन आहे ते तुम्ही केलं पाहिजे. मग तुम्ही भिक्षू असा अथवा नसा, तुम्ही सर्वसामान्य उपासक असला तरीही चालेल, गृहस्थी जीवन जगणारे असला तरीही चालेल आणि भिक्षू असला तरीही चालेल. आणि म्हणूनच त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये जे सदस्य आहेत ते एका अर्थानं जर पाहिलं तर ते जगा वेगळे आहेत. कसे आहेत? जगा वेगळे आहेत. सर्वसामान्य माणसाच्या तुलनेमध्ये जर धम्मचारीची तुलना केली तर सर्वसामान्य माणूस जो आहे तो पंचशिलाचं आचरण करतो. पण त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये असलेले जे धम्मचारी आहेत ते दशशिलाचं आचरण करतात. भिक्षूंच्या बरोबर त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मचारींची तुलना जर केली तर भिक्षू जसे विहारवासी जीवन जगतात, विहारामध्ये राहतात, तसे त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी विहारामध्ये राहत नाही. आत्ताच त्यांनी सांगितलं ते गृहस्थी जीवन जगतायत. सामान्य माणसाच्या सारखं ते जीवन जगतायत. पण जर सामान्य माणसाची तुलना केली तर एका अर्थानं ते त्यांच्यासारखे सुद्धा नाही. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये असलेले जे काही आपले सदस्य आहेत ते गृहस्थी जीवन जगणारे लोक आणि विहारवासी जीवन जगणारे भिक्षू या दोघांना जोडणारा दुवा आहे. धम्मचारी काय आहेत? दोघांनाही जोडणारा दुवा आहे. आणि त्यामुळं या संघामध्ये गरीब असू दे, श्रीमंत असू दे, उपासक असू दे
भिक्षू असू दे, या देशातला असू दे, त्या देशातला असू दे, या प्रांतातला त्या प्रांतातला, ही भाषा बोलणारा ती भाषा बोलणारा, कुठल्याही कॅटेगरीचा जो लोक आहेत ते काय करू शकतात, धम्माचं आचरण करू शकतात. आणि अशा प्रकारच्या या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला काय करतात, संघामध्ये आकर्षित करत असतात. आणि ज्यांनी धम्ममित्रासाठी विनंती केलेली आहे त्यांच्या हीच गोष्ट लक्षात आलेली आहे की या संघामध्ये एवढ्या सर्व बाबी आहेत आणि म्हणूनच मी धम्ममित्र होऊ इच्छितो. आणि ही त्यांची व्यक्तिगत जी बाब आहे ती त्यांनी प्रदर्शित केलेली असते. तर भविष्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्या सहाय्यकांच्या जे नियमितपणे आपल्या वर्गाला येत असतात अशा लोकांच्या धम्ममित्र दीक्षा होती, त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही गोष्ट त्यांनी पडताळून पाहिली आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली आहे की ह्या माझं सगळं प्रवचन लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की ती हीच की त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये राहून, या संघाच्या सोबत राहून माझा आध्यात्मिक विकास होऊ शकतो, माझी भरभराट होऊ शकतो. आणि ही खात्री जी आहे ती काही निश्चितच अशा सहाय्यकांना झालेली आहे. आणि त्यासाठीच पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये मित्रांची दीक्षा होणार आहे. आणि या दीक्षेच्या संदर्भामध्ये पाहत असताना आम्हाला असं वाटलं की या मित्रांच्या ज्या काही घोषणा आहेत त्या मित्रांना अधिक स्पष्ट करून द्याव्यात, सहाय्यकांना त्या स्पष्ट करून द्याव्यात, जेणेकरून ते चांगले आपले धम्ममित्र होऊ शकतात. तर आजपर्यंत 3 आठवडे जे आहे त्या आपण 3 घोषणा या वर्गामध्ये पाहिलेल्या आहेत की मी बौद्ध आहे, मी पंचशिलाचं आचरण करतोय आणि या संघामध्ये माझा विकास आहे याची मला खात्री पटलेली आहे. आणि म्हणूनच मी धम्ममित्रासाठी विनंती करीत आहे. आता ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी जिनरत्नाने तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही गोष्टी सत्यकुमार यांनी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि निश्चितच आम्ही तिघांनी बऱ्याच गोष्टी जरी सांगितल्या असल्या तरी व्यक्तिगत जो अनुभव आहे तुमचा तो तुमच्या सोबत आहे. तुम्ही कशामुळे संघामध्ये येत आहे, कशामुळे तुम्हाला धम्ममित्र व्हावं वाटतंय हे तुमचं तुम्हाला चांगलं माहिती आहे. कारण तुम्ही घेतलेली ती व्यक्तिगत अशी तुमची जबाबदारी आहे. तुमच्यावरती कुणीही जबरदस्ती केलेली नाही. या वर्गाला या, तुम्ही धम्ममित्र व्हा, विनंती करा, असा अर्ज द्या, काही नाही. तुम्हाला काही लोक प्रेरणा देऊ शकतात, पण या मार्गावरती आध्यात्मिक जीवनावरती चालायचं की नाही, इथं आपला विकास होईल की नाही याची खात्री जो तो आपल्या अनुभवानं देऊ शकतो. आणि तो अनुभव आपल्या प्रत्येकाकडे आहे. तर मला वाटतं मी बरंचसं आपल्यासमोर बोललेलं आहे. तर मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.